मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनमधल्या दुकानाला आग. आगीमुळे चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राडा. बैठकीत भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे नितीन देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेही आमने-सामने. ग्रामीण भागासाठी मिळालेला 29 कोटींचा निधी परत गेला. ठाकरेंच्या नितीन देशमुख यांचा आरोप. तर बैठकीदरम्यान काही लोकांनी शूटिंग केल्यानं वाद झाल्याचा भाजपच्या रणधीर सावरकरांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजपविरोधात आंदोलन. अंबादास दानवेंचं मंत्री अतुल सावेंना निवेदन. जनतेला दिलेल्या आश्वासनांबाबत जाब विचारला. शिवसेना मनसे युतीबाबत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचं आवाहन. युतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचं ठाकरेंकडून संजय राऊतांचं उत्तर. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण. इगतपुरी ते आमने शेवटचा 76 किलोमीटरचा मार्ग सेवेत. मुंबई ते नागपूर प्रवास केवळ 8 तासात शक्य. अगवणे प्रकरणात चर्चेत आलेले आयजी सुपेकर 6 मोठ्या आरोपांनी वादात. अमरावतीच्या तुरुंगात असलेल्या गायकवाडांच्या जामिनासाठी 550 कोटी मागितल्याचा आरोप. बंगळुरू चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आरसीबीवर गुन्हा दाखल. तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसह इव्हेंट कंपनीवर देखील कारवाई. विजय जल्लोषातील नियोजनात बेजबाबदारपणा बाळगल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4,866 वर. महाराष्ट्रात देखील 526 सक्रिय रुग्ण. तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी. मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण.